तिकडे उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेच्या गुंडांनी भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ला केला। त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना देखील धमकावलं आणि त्यांच्यावरही हल्ला केला असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय आणि पोलीस आरोपींचा शोध घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरेचा माफिया सेनेचा 50 गुंडांनी काल भाजप उमेदवार मिहिर कोटेचाच्या कार्यालयावर हल्ला केला। तिथे उपस्थित असलेले निवडणूक ऑब्झर्व्हर अधिकाऱ्यांना धमकवलं, मारहाण केली। दरम्यान मिहिर कोटेचा आणि संजय दीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार हाणामारी झाली। यावेळेला कोटेचा यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी काही महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। या संदर्भात महिलांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाण यांनी। मिहिर कोटेचा आणि संजय दीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, राडा झाला। त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही महिला आपल्या सोबत आहेत। काय सांगाल ताई, तुमचं नाव पहिल्यांदा सांगाल आणि काय प्रकार घडलेला? मी प्रमिला घाणेकर, शाखा संघटक शिवसेनेची महिला। ते तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये पैशाचा वाटप करत होते आणि आमच्या शिवसैनिकांनी बघितलं आणि आम्ही तिकडे गेल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करायचे टाकून आम्हाला तिथे लाठीमार चार्ज केला आणि मारहाण केलं। महिलांच्या साड्या खेचल्या। माझा मंगळसूत्र बघा तुम्ही, माझ्या गळ्यातून पोलीस महिला त्यांनी माझ्या गळ्यातून मला असं मारहाण केलं, यांचा पदर खेचलं आणि मारहाण केलं आणि पैसे वाटप 500 रुपये घरोघरी येऊन पैसे वाटप करतायत ती लोक। महिलांना चावल्या, महिलांना मारलं, म्हाताऱ्या लोकांना खाली पाडून मारलं आणि माझा पदर असा खेचून मला खाली पाडलं। तुमचं नाव? माझं संगीता पालव। तुम्ही साधारणपणे किती वाजता सगळा प्रकार? 6:30 वाजता आम्ही गेलो। 6 वाजल्यापासून चालू होता। मोबाईल मध्ये मी व्हिडिओ काढत होती त्यांचा, मी व्हिडिओ काढत होती म्हणून मला पण मारहाण आहे बघा। आपण बघतोय की हे केलेली आम्हाला त्यांनी। हो, हे मी व्हिडिओ काढत होती ना, तर माझा फोन खेचून घेत होते माझ्या हातातून। मी माझा फोन वाचवण्यासाठी त्यांनी मला चिमटे वगैरे सर्व केलं। आपण बघतोय की या महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। कालच्या संपूर्ण प्रकरणामुळे महिलांवरती सुद्धा हात उचलण्यात आला आणि त्यांची गय केली जाणार नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। प्रवीण शेट्टी